नंतर एक तर मे महिन्यात पाऊस पण लवकर पडता. मित्रांनो आता इथे एक झाड आहे बघा. कसले राजू ताई झाड आहे? आंब्याचं झाड होतं पुढे काय? आंब्याचं झाड आहे. हां हां. त्या पायरीने पायर वाढून तिला आंब्याच्या झाडाला मारून टाकलं. पण हे झाड केवढं बघ आहे ते? खूप मोठं, खूप जुनं आहे झाड. भरपूर जुनं आहे ना? तरी किती वर्षात असतील काय? भरपूर 100 वर्षाच्या वरती पडलं आहे काय? मंडळी आता इथे फणसाचं झाड आहे बघा इथे. आणि फणसाच्या झाडावरती फणस बघा किती लागले ते. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी हरीश तुमचं स्वागत करतो आपलं कोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आहे रविवार आणि आता आमच्या गावामध्ये मच्छीवाले आले. ते बघूया मच्छीवाल्याने काय काय आणले ते. त्याला चॅनलवरती नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर लाईक आणि शेअर पण करा. त्याला मंडळी आता सकाळचे 10 वाजत आलेत आणि आता इकडे मामा लाकडं वगैरे फोडतोय. तिकडे बघूया आणि त्यानंतर मग आपण तिकडे मच्छीवाल्याच्या इकडे जाणार आहोत आपण. अरे मामा सुट्टी आज? ठीक आहे. सामान ठेवतो डालून मग वेल मिळणार नाही. हो लाकडं फोडून झाली पण. लाकडं फोडून झाली पण. हा फोडली आता खांना हे सामान आणतो माताचा. हां हे कोण शिरड वैल. हां तिकडे शिरड घालाय. हां वैल भाजावली झाली. आडवी भाजावली झाली. हां तर किती पावली आम्ही पावशी दिली. आता पुढे होणार म्हटलं काय करायला पाहिजे ना. हो वाळी नंतर असं ह्या वाईट नाही रे, वेळ मिळत नाही. नंतर एक तर मे महिन्यात पाऊस पण लवकर पडता. गेला तर करून ठेवायचा. बरं मग वेळ नसता उचलू काय? नको, हलकी आहे लांबले जाताना घेऊन येतो. पिवळ येताना आणतो. समोर इथे विठ्ठलादेवी ट्रॅव्हल्स आहे. ही ट्रॅव्हल्स आहे ती भालावली मार्गे भूमार्गे जाते. भूमार्गे दसूर नंतर मग तिथून मग आपली मुंबईला जाते. मग तर इकडे मच्छीवाले आहे. इकडे मच्छीवाले बघूया काय काय आणलं इथे. हां काय काय आणलं? बांगडे आणलं की काय? इकडे बांगडे खेकडे बिकडे काय आणले नाही? इकडे काय आहे? हां काप गाबेरवा म्हणतात त्याला. आणि इकडे हे सुकाट सगळं. हे सुकट खारे शंकटे आहेत, सुकटा आहेत. तसे इकडे आंबे वगैरे धरायला सुरुवात झाली. राजूदाई ह्या कलमावरती फवारणी वगैरे केलेली होती. आता आपण तिकडे एक फणस बघायला जाणार आहोत. तो फणस मुदातून धरलेला आहे. तो पण आपण बघणार आहोत. काय किती आणले आंबे काय? आता आपण त्या फणसाजवळ पोचलेलो आहोत. हे बघा इथं वरती वगैरे फणस लागलेले आहेत. इकडे पण आहेत, तिकडे वरती पण आहेत बघा. आणि हा एक फणस बघा कसा कुठे लागला आहे बघा. मुदामध्ये आहे. इथे साईडला शिरी वगैरे टाकलेली आहेत. त्या फणसावरती जी शिरड टाकलेली होती ती आपण आता बाजूला केलेली आहे. हा बघा फणस बघा कुठे आला आहे तो. हे फणसाचं मूद आहे आणि हा फणस बरोबर त्या मुदातून आला आहे बघा. हे बघा ह्या बाजूने पण बघा. हे इकडं त्या फणसाचं मूद आहे. एकेच ठिकाणी 3 फणस आहेत. हा एक आहे फणस, त्यानंतर हा एक आहे आणि तो समोर एक आहे.
आणि हा इकडचा आहे तो आंबा एक आंबा आहे. मंडळी आता आंबा आणि काजू हे चांगले व्यवस्थित तयार होत आहेत आणि इकडे कोकणामध्ये कसं वानर वगैरे आहेत ना ते भरपूर त्रास देतात. तिकडे समोर एक आंब्याचं कलम चांगले धरलेलं आहे. तिकडे पण एक आंबा आहे बघा. आणि इकडे आता इतके वानर आहेत ना भरपूर वानर आहेत. आता आपण खालून वरती आलेलो आहोत आणि आपण जसे वरती आलेलो आहोत तसे आता माकड पण आता वरती चालले आहेत. बघितलं की लगेच पळतात मग आणि नंतर परत एकदा आपण कुठे बाहेर गेलो की लगेच परत येतात. मग मित्रांनो आता इथे एक झाड आहे बघा. कसलं आहे राजूदा हे झाड आहे? आंब्याचं झाड होतं ॲक्च्युली. पुढे काय? हे आंब्याचं झाड आहे. हां हां त्याला त्या पायर वाढून तिला आंब्याच्या झाडाला मारून टाकलं. मग त्या आतमध्ये आंब्याचं झाड आहे आणि साईडनं पायर आहे ते. तर त्या आंब्याचं झाड मरून मेलं ते मरून गेलं. त्या पायरला तरी नाही म्हटलं किती वर्ष आले असते तरी? पायरीला पण माहिती नाही, पण ते आंब्याचं झाड आम्ही लहान होतो तेव्हापासूनचं मोठं होतं. मग त्याच्या अगोदरपासूनचं पायर आहे? नाही, त्याच्यानंतर पायरी. त्याच्यानंतर आहे काय? म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा हे चांगले आंबे धरायचे, लोक काढायचे. लोणच्याचा आंबा होता तो. मग त्या आंब्याला पूर्ण ते वाटच लावून टाकलं ना? मेलाच तो. मागे होती एक फांदी हां पण गेली आता. म्हणजे पायरीला नाही म्हटलं तरी 40-50 वर्ष आले असतील ना? नाही जास्त एवढी नाही, पण 30 एक वर्ष झाले असतील. 30 वर्ष. पण ते आता धरलं आहे ते एकदम टवटवीत पानं वगैरे बघ टवटवीत आहे एकदम दिसतं ते. हो, बाहेर चांगली झाली पण आंबा मरून गेला. हां आंबा हे करून टाकला त्याने, मरून टाकलं. मारून टाकला पूर्ण आंबा तो. त्या आता एक मंडळी समोर एक वडाचं झाड आहे बघा. केवढं मोठं आहे बघा. आणि त्या पारंब्या वगैरे पण एकदम जबरदस्त आहेत. आणि ते समोर बघा ते मास्क दिसतात आहेत. ते ह्याचे कसले आहे ती? मधमाशे छोटं बिळातलं मधमाशे. छोटे बिलातले मधमाशा आहेत काय? ते बिळाला होल पडलाय हां त्याच्यात त्यांनी पोळं तयार केलं तिथे. हां इथं मास्क फिरत आहेत ते ना. पण हे झाड केवढं बघ आहे ते. खूप मोठं, खूप जुनं आहे झाड. भरपूर जुनं आहे ना. तरी किती वर्ष आले असतील काय? भरपूर 100 वर्षाच्या वरती पकड आहे काय? म्हणजे पारंब्या बघ कुठे आहे ते. इकडे बघ कुठे आहे ते. खालपर्यंत आहे. झुलायचं येते झुलायचं लहानपणी ना. पण नाही म्हटलं तरी ते 100 वर्षाचे जास्त वर्ष असले. मंडळी आता इथे फणसाचं झाड आहे बघा इथे. आणि फणसाच्या झाडावरती फणस बघा किती लागले ते. इकडे वरती पण आहे. हा बघा इकडे पण आहे. ते एकच ठिकाणी किती आहेत बघा फणस ते. नाही म्हटलं तरी 8 ते 9 फणस धरले ते. इकडे खालच्या साईडला पण आहेत. तिकडे वरती पण आहेत. आणि ते तिकडे पण आहेत वरती. इकडे ह्या बाजूला पण आहेत. तर मंडळी आता आपण नदीवरती आलेलो आहोत. सकाळी तुषारने 4 घऱ्या लावलेल्या आहेत आणि ते आपण आता बघणार आहोत. बघूया काय घऱ्याला काय मासा वगैरे काय लागला काय तो. चला आता आपण घरी बघण्यासाठी चाललेलो आहोत. तर घरी पण एकदम भारी ठिकाणी लावलेले आहे बघा. मगाची कशी लावलं खालची कसा गेला ना ते आम्हाला दोघांनाच माहिती. दिसतं का मासा त्याच्यात?
इकडे आता एक गरी अजून काय मासा तो खाल्लेला नाही. इकडे अजून एक गरी आहे ना इकडे. पण तिथं आपल्याला इकडून नाही दिसणार. तिकडे जायला का. हां आता इकडं तिसरी आणि चौथी गरी आहे. मंडळी आता आपण ज्या 4 गरी लावलेल्या होत्या त्या 4ही गऱ्यांना काय मावरा वगैरे काय लागलेलं नाही.